अगदी चौपट फुलणाऱ्या, त्यानंतर खुसखुशीत होणाऱ्या, अजिबात चिवट न होता मस्त फुलणाऱ्या आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या बटाटा साबुदाणा चकल्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण वाळवण स्पेशल रेसिपीमध्ये अगदी चौपट फुलणाऱ्या साबुदाण्याच्या चकल्या बनवणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये, ह्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसत असेल साबुदाणा अगदी मस्त मोत्यासारखा टपोरा झालेला आहे, अगदी छान असा फुललेला आहे. आणि ह्या चकल्या अजिबात कडक किंवा चिवट झालेल्या नाही आहेत. तेलात टाकल्या मस्त फुलत आहेत आणि खायला म्हणाल तर अगदी खमंग खुसखुशीत झालेले आहेत. तर जास्ती वेळ न घालता या ठिकाणी आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 2 किलो बटाटे कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत. त्याचा व्हिडिओ मुद्दामून नाही केला कारण आपला व्हिडिओ खूप लेंदी झाला असता. त्यानंतर हा साबुदाणा स्वच्छ धुवून साधारणपणे 8 ते 9 तास आपण इथे भिजवून घेतलेला आहे. तर जी मेन प्रोसेस असते ती आपण इथे करून घेतलेली आहे. बटाटे 4 शिट्ट्यामध्ये छान शिजले जातात. याला थंड करून घेतलं आहे. आता याची साल काढून आपण याला किसणीने किसून घेणार आहोत. तुम्हाला जर पुरणाच्या चाळणीतून काढणं सोपं वाटत असेल तर तुम्ही ती स्टेप देखील इथे करू शकता किंवा किसणीच्या साहाय्याने देखील इथे किसून घेऊ शकता. तुम्हाला जेथे कम्फर्ट वाटेल तसं तुम्ही करू शकता. आता इथे किसणीने मी हे बटाटे शिजवून घेतलेले आहे. आता तुम्हाला प्रमाण सांगते. तर इथे मी 2 किलो बटाटे आणि 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे. अचूक प्रमाणात जर तुम्ही ह्या चकल्या केल्या तर अजिबात बिघडणार नाही. आता सगळा बटाटा किसून घेतला आहे. यामध्ये चवीपुरता मीठ घातलेला आहे आणि इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे, म्हणजे लाल तिखट. तर कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलं तर कलर खूप सुंदर येतो आणि कुठलीही रेसिपी तिखट होत नाही. तर तळताना देखील याचा ठसका अजिबात होणार नाही, कारण आपण तिखट घातलेलं आहे तरी देखील ह्या चकल्या खूप तिखट अशा होणार नाहीत. आता 1 किलो साबुदाणा इथे मी भिजवून घेतला आहे, तो आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि नंतर आवश्यकतेनुसार जसं लागेल तसं थोडं पाणी घालून याचा छान असा गोळा मळून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही जर ह्या चकल्या बनवल्या तर मी अगदी गॅरंटीने सांगते की तुमची चकली अजिबात बिघडणार नाही. तर यामध्ये आपण एक नवीन ट्रिकचा वापर करणार आहोत. तुम्ही जर त्या पद्धतीने ह्या चकल्या केल्या तर अजिबातच बिघडू शकतच नाही. तुम्हाला सांगते, बऱ्याचदा हा साबुदाणा खिरीप्रमाणे अगदी आटून घट्ट केला जातो आणि त्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा घातला जातो. पण तुम्हाला सांगते, एवढी लेंदी आणि अवघड प्रोसेस करण्याची अजिबात गरज नाही. यासाठी आपण काय करणार आहोत, एक स्टीमर घ्यायचं, त्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं, स्टीमरची जाळी ठेवायची आणि हे असं घट्ट भिजवलेला गोळा हा स्टीमरमध्ये एका टोपल्यात किंवा पातेल्यात घालून ठेवून द्यायचा. आता याला 15 ते 20 मिनिट छान अशी वाफ देऊन घ्यायची. आता ही जर स्टिक केली तर चकली चौपट फुलल्याशिवाय राहणारच नाही. कलर बदलला आहे, तुम्ही बघू शकता. हे मस्त असं स्टीम झालं आहे, साबुदाणा ट्रान्सपरंट झाला आहे आणि आपल्याला सेम ह्याच स्टेजला हा साबुदाणा छान असा वाफून घ्यायचा आहे. आता हे वाफून घेतलेलं जे मिश्रण आहे ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, कारण गरम ह्या चकल्या नाही घालायच्या, ह्या प्लास्टिक पेपरला चिटकू शकतात. आता याला थोडंसं कोमट करून घेतल्यानंतर एक सोऱ्या किंवा किचन प्रेस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचं आणि याच्या छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. आता अजून एक कन्सर्न असतो, तो म्हणजे उन्हाचा. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, ऊन येत नाही, मग काय करायचं. काहीच हरकत नाही आहे. ह्या चकल्या तुम्ही फॅनमध्ये देखील सुकवून घेऊ शकता. तर त्यावेळेस तुम्ही अगदी संध्याकाळच्या वेळेस ह्या चकल्या केल्या आणि रात्रभर फॅन फास्ट करून जर ह्या चकल्या बनवल्या तर ह्या ऑलमोस्ट वाळल्या जातात. त्यानंतर याला उन्हामध्ये 1-2 दिवस सुकवून घ्यायचं. चकल्या वर्षभर छान टिकतात. थोडंसं ऊन देणं हे आवश्यक आहे, कारण ह्यामुळे स्टोरेज करताना प्रॉब्लेम येत नाही. आता या सोऱ्यामध्ये म्हणजे किचन प्रेसमध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि चकल्याची ताटली याला लावलेली आहे. आता एक प्लॅस्टिक पेपर अंथरून घ्यायचा आणि ह्यावर ह्या चकल्या पाडून घ्यायच्या. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या
तुम्ही ह्या चकल्या बनवून घेऊ शकता। आणि तळल्यानंतर ह्या छान अगदी चौपट फुलतात। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितल्या आहेत की चकल्या किती सुंदर अशा फुललेल्या आहेत। आता याला मी 2 ते 3 दिवस छान असं उन्हात वाळून घेतल्यानंतर याला डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहेत। ह्या वर्षभर नाही तर 2 वर्ष अगदी आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही देखील ह्या चकल्या बनवून बघा। आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ह्या पद्धतीने मी सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत। बरेच जण यामध्ये हिरवी मिरचीचा देखील वापर करतात। तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही हिरवी मिरची घालू शकता किंवा काळ्या मिऱ्याची पावडर घालू शकता, चिली फ्लेक्स घालू शकता किंवा काहीच नसेल तर अगदी लाल मिरची पावडरचा तर सर्रास वापर आपण इथे करू शकतो। तर ह्या पद्धतीने सगळ्या चकल्या छान अशा बनवून घेतल्यात। याला मस्तपैकी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर अशा आपल्या ह्या चकल्या बनवून तयार झाल्या आहेत। तर आता ह्या चकल्या सुकवून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। अतिशय मस्त सुकलेल्या आहेत आणि चवीला तर भन्नाट झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता ह्या चकल्या वाळल्यानंतर किती बारीक दिसत आहेत, पण तळल्यानंतर अगदी चौपट अशा ह्या चकल्या फुललेल्या आहेत। तर ह्याच पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि बघू शकता मोत्यासारखी टम्म अशी सुंदर चकली फुललेली आहे। तर ह्या पद्धतीने करा। माझ्या चॅनलवर वाळवण स्पेशल बऱ्याच रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील किंवा तुम्हाला नवीन कुठली रेसिपी जर बघायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर आता प्लेटमधल्या चकल्या किती खुसखुशीत झाल्यात ते तुम्ही बघू शकता। तर रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये किंवा नवीन कुठल्या तरी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।